नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव दीपक नावजी कोकणी. हे जे घर पडले हे तुमचंच पडले का? हो, माझंच पडले. नक्की किती वाजता हा विषय झाला आणि कशा पद्धतीने झालं ते सांगा. वाटोळ आली 7 वाजता, 7 सव्वा 7च्या दरम्यान झाला सकाळी. जनावर बिनवर दाबली. आणि तुम्ही कुठे होते त्यावेळेस? जनावरांना सोडायच्याच गडबडीत होतो मी, चहा पिऊन तिकडे जायचं होतं फक्त बाहेर जनावर सोडायला. मंडळी स्वयंपाक करायला लागली होती. वाटोळ आली एकदम म्हणून ते पडले. आतमध्ये कोण नव्हतं ना? आतमध्ये पोरा होती पण मग ते जरा काढली पोरा, माणसाने काढली दुसरे जनावर वाढली वरून बाहेर. आतमध्ये काय काय नेमकी काय 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 दान दुन हे काय इकडे सगळं बाहेर आता लोकांनी बाहेर बाकी साहित्य आणि बाकी साहित्य आता लोकांनी बाहेर काढलंय. आम्हाला कळल्यानंतर मी गावातून आलो तर इथं सगळे माणसं जनावर बिनवर सगळी आतमध्ये दडपली होती. ती आताच बाहेर काढून लावलेत आम्ही. आणि माणसं पोरांच्या एक लागले तर मुक्का मार लागले. असं दुखापत झाली का? हा, दुखापत झाली. कोणाला लागले? त्या मुलाला लागले ते मशीन कडे लावले आणि ह्या बाईच्या लागलाय पाठीणला बसली होती. हा, आणि त्यामुळं ही कठीण परिस्थिती आहे. यांनी अचानक घडलं असं म्हणजे मग जर माणूस एखादी जीवितहानी झाली असती तर अवघड काम आहे. म्हणून आपण म्हणतो का शासनानं यांनी काहीतरी अनुदान किंवा मोबदला द्यावा. शिवाय हे पूर्वीपासून कच्चच घर होतं ना? हो, कच्चच होतं. तुम्ही काय मागणी वगैरे केली का पक्क्या घरासाठी? पक्क्या घरासाठी 2023 मधला प्रस्ताव दिला शेबरीचा, तरी तो मंजूर नाही अजून. आता ही जी काही घटना घडली या संदर्भात काही प्रशासनाला कळवलंय का तुम्ही? तलाठी बाबासाहेबांना फोन केलं, ग्रामसेवकला फोन केलाय, सरपंचाला फोन केला, सरपंचाला सर्व फोन केलाय, पण कोणी आलं नाही. त्यामुळे तुम्ही आले पण तुमचं आम्ही आता प्रशासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की हे कुटुंब आहे, याच्यामध्ये 7-8 लहान मुलं आहेत. हे दोघं भावांचं कुटुंब आहे, दीपक आणि तुकाराम असं. या दोघं भावांचं कुटुंब आहे. त्यांची आई आहे अपंग आहे. त्यांची आई अपंग असताना त्यांची काय घर मानण्याची अशी एवढी म्हणजे ऐपत नाही. गरिबीमुळं त्यांना घर काय मानता आलं नाही. त्यामुळं हे घर असं असताना आज जीवितहानी झाली असती, पण नशीब त्यांचा चांगला असल्यामुळं जीवितहानी काही झाली नाही. परंतु आज ते कपडे अंगावर घालायचे सुद्धा कपडे त्याच्यामध्ये चौकून गेले सगळे. लहान लहान पोरं, आज हे वर्ष 6 महिन्याचे पोरं आहेत. आणि असं असताना यांनी 2023 मध्ये आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शेबरीचं प्रस्ताव दिलेलं आहे, पण यांचे अद्याप काय आतापर्यंत घरकुल काही मंजूर झालेलं नाही. म्हणून मी शासनाला एकच विनंती करतो का ह्या आमच्या गावातलं, मी जरी या गावचा माजी सरपंच असेल परंतु आमच्या गावातलं हे गरीब कुटुंब आहे, याला त्वरित घरकुलाची व्यवस्था करावा. आणि जर त्यांनी काही शासकीय मदत भेटत असली तर ती मदतही द्यावा. तसा आम्ही सर्व यंत्रणेने कळवलं आहे. ते वर करायचं का? अजून काही कोणी आलं नाही. परंतु माझी तहसीलदार साहेबांना किंवा BDO साहेबांना विनंती, हे त्वरित लक्ष घालून यांना घरकुल द्यावा, एवढीच विनंती. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही इथंच होत्या का? मग कुठं इथंच होते बाबा. ह्या इथं मोडला आणि बघ इकडं मोडला त्या कोपरा, आणि मग तिकडून असा वारा आला. मी इथंच होते. मग कुठे गेलते सकाळी कोण कुठे जाणारच नाही. तेवढ्या लोक कुठे गेला वारा लागला का? भाजीपाला जेवणाचे टोपले हे काय काय सगळं बाहेरच ठेवलंय. ते काय मग आता काय करायचं? जगायचं बघायचं आता. गाई कधी माणसं नाही धरत. एवढा बरा झाला बाबा.
आमची लेकरं बाळा कशी वडावली बाहेर आम्ही लहान लहान बाळ होती ना. मग बारीक बारीक होती तिथं झोपली मी ते. आता ते बारीक केवढीच आहे, बारीक आहे रे. त्या बारखाली पोरं आमची किती वेळा यावं तर ग्रामपंचायतची लोक मंजूरच नाही करायची, नको ती मोठी झाली ना मी. मला कधीच या लोकांनी मा म्हणच नाही असं दुःखीच करून ठेवली आली. अजून घरकुलच दिलं नाही कधी. पण तिला काय झालंय म्हणायचं, ती इमान घेऊन फिरायची ना, तिला काय झालंय असं कोणी होईल का. मी 10 बाऱ्या जाते साहेबापाशी, पण पोच घेऊन गेला तरी साहेबाचं जिरकून लावते. हा आणि आता पाऊस होतो तर आता जर नाही घरकुल भेटला सांग तर मग आमची राहायची सोय कशी काय बरं व्हायची? का भाऊ, जर आता घरकुल जर नाही भेटला तर पुढे पाऊस येते 2 महिन्यांना 2-3 महिन्यांना, ह्या कुटुंबाचं काय व्यवस्था करणार. यांना घरकुल हे त्वरित द्यावा एवढी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. आणि कारण पावसाळा आता 2-4 महिने आला आहे, नंतर पाऊस आल्यानंतर हे कुटुंब कुठे राहील, त्यांचे 10-15 माणसं आहेत ही लहान मोठी. यांनी त्वरित घरकुलाची व्यवस्था करावा ही एक आमची विनंती आहे शासनाकडे. तुम्ही याच्या अगोदर कधी प्रस्ताव वगैरे दिला होता का घरकुलासाठी? मग दिला होता पण आता नाही मंजूर झाला, तेव्हा काय करणार नाही. पंचायत समितीला गेलते मी साहेबांपाशी, पण त्यांनी का माझा ना मंजूर केला. ते नाही घेतली माझी पोच, नाही घेतली, नाही घेतली नाही. पोच आहे का तुमच्याकडं? आहे पोच आहे माझ्याकडे, पण ते नाही देते मला. पोच आहे माझ्याजवळ, मी गेलते पार घेऊन पंचायत समितीमध्ये, पण मला नाही घेतलं साहेबांनी. साहेबाचा रागा निघला आणि गेलो, मी आली निघली. या वर्षी नाही, पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी असं बोलत साहेब. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.